नमस्कार. मी वरुणाज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत वळवटाची खीर, जी अत्यंत सोप्या पद्धतीने आपण करू आणि प्रत्येक शुभकार्यासाठी आपण ती करतो. यासाठी लागणार आहे आपल्याला 1 लिटर दूध, 1 वाटी वळवट, 1 वाटी साखर, 1 चमचा चांगलं तूप, विलायची पावडर, ड्रायफ्रूट्स आणि केसर. एक चमचा तूप घेऊयात आपण भांड्यामध्ये. एक वाटी वळवट त्यामध्ये परतून घेऊयात. छान हलकंसं लालसर भाजून घेऊ आपण हे. दूध उकळत असतानाच आपण त्यामध्ये थोडासा केसर घालू, ज्यामुळे त्याचा सुगंध आणि रंग दोन्हीही दुधात छान उतरेल. हे बघा, हे छानसर भाजून झालंय आणि ह्यामध्ये आता आपण उकळतं दूध टाकूयात. ह्याला एक उकळी आली की साखर घालूया. याला छानशी उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपण साखर घालू. अंदाजे 1 लिटरला आपण 1 वाटी साखर घालतो. साखर घातल्यावरही याला एक उकळी येऊ देऊ आणि ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू आणि झटपट अशी ही वळवटाची खीर तुमची 10 मिनिटाच्या आत तयार होते, जी की नैवेद्यासाठी खीर कानोला आपण करतो त्याच्यामध्ये ही ठेवली जाते. वाढदिवसाला सुद्धा खीर कानोला खाऊ घातल्या जातो मुलांना आणि प्रत्येक सणाला नैवेद्यावर ही खीर असते. तर ही खीर आपली तयार झालेली आहे, जी मी सर्व करते. वळवट बनवण्याची पद्धत सांगते तुम्हाला. घरगुती वळवट जे आपण करतो हाताने ते, त्याच्यासाठी मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय, तुपाची वाटी, ह्यात चवीपुरतं मीठ चिमूटभर म्हणू आपण, एकत्र करून घ्या आणि दूध घालून हा भिजवायचा. दूध हळूहळू घाल. या पद्धतीने एका वेळी 1 ते 1.5 पोळीचा उंडा तुम्ही बनवू शकता. त्यापेक्षा जास्त होत नाही करणं. हा अर्धा तास सेट करण्यासाठी ठेवून दे. अर्धा तास झालेला आहे. या ठिकाणी हा रवा मुरलेला आहे. आपण थोडासा हाताला तूप लावून घेऊयात आणि ह्याची अशी छोटीशी गोळी बनवून घेऊयात. आपल्याला जर गरज लागेल तर हात लावण्यासाठी आपण थोडंसं तूप घेऊयात इथे प्लेटमध्ये आणि या पद्धतीने आपण
हे गव्हाचे पण करता येतात. रव्याचे पांढरे शुभ्र दिसतात. हे ह्या पद्धतीने तयार होतात आणि हे तुम्ही उन्हामध्ये 2 दिवस ठेवा आणि मग डब्यामध्ये भरून ठेवा.